आकाशवाणी नागपूर. समृद्धी शनिवारी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. चालू आर्थिक वर्षात देशाची वित्तीय तूट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या 4.4% पर्यंत रोखण्याचं उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता असल्याचं PwC या पतमानांकन संस्थेच्या अहवालात म्हटलं आहे. ही तूट यापेक्षाही कमी राहील आणि यामुळे आर्थिक व्यवस्थापनातली भारताची मजबूत स्थिती जागतिक पातळीवर अधोरेखित होत असल्याचं या संस्थेचे प्रतिनिधी राणेन बॅनर्जी यांनी म्हटलं आहे. माजी पंतप्रधान दिवंगत लाल बहादूर शास्त्री यांच्या 60व्या पुण्यतिथीनिमित्त आज उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती भवनात त्यांना पुष्पांजली अर्पण केली. लाल बहादूर शास्त्री यांचं जीवन साधेपणा, सचोटी आणि देशाप्रती असलेल्या अढळ निष्ठेचं प्रतीक आहे, असं त्यांनी समाज माध्यमावर दिलेल्या आपल्या संदेशात म्हटलं आहे. महिला प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये काल मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 50 धावांनी पराभव केला. 196 धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सला 145 धावा करता आल्या. हरमनप्रीत कौरला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातला सामना आज नवी मुंबईच्या DY पाटील मैदानावर रंगणार आहे. बांगलादेशात अल्पसंख्याकांवर हल्ले वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर आणखी एका हिंदू धर्मीय तरुणाला मारहाण करून जबरदस्तीनं विष प्यायला लावल्याची घटना समोर आली आहे. सुनामगंजमध्ये देराई इथं मोबाईल फोनचा हप्ता भरण्यावरून झालेल्या वादात संबंधित तरुणाचा मृत्यू झाला. पोलीस तपास सुरू असल्याचं आकाशवाणी वार्ताहरानं कळवलं आहे. रशियानं युक्रेनवर नुकत्याच केलेल्या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संघर्षाबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक उद्या होणार आहे. युक्रेनचे परराष्ट्र मंत्री आंद्री सिबिहा यांनी ही माहिती दिली. हे हल्ले त्वरित थांबवावे तसंच युक्रेनमधील नागरिकांचं संरक्षण, युक्रेनचं सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेसाठी पाठिंबा देण्याचं आवाहन आंद्री सिबिहा यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला केलं. लक्ष्मीनारायण इनोव्हेशन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी यांचा पहिला दीक्षांत सोहळा मंगळवार 13 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता नागपूर येथील वसंतराव नाईक स्मृती सभागृह वनामती येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात 82 विद्यार्थ्यांना पदवी तर गुणवंत विद्यार्थ्यांना 5 सुवर्ण पदके आणि 5 रौप्य पदके प्रदान करण्यात येणार आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित होईल. नमस्कार.